मित्रांनो सकाळी 6:30चा म्हणजे 7:30चा हा निसर्ग आहे बघा. जबरदस्त. कांडा तिकडून काढत येत आहेत. मी काय नदीत उतरलो नाही. हे बघा, त्यांच्यासाठी परत शेकोटी पेटवले. संदीप ये. तर मित्रांनो कांडाळ लावून झाले आणि आता हे अर्धे 1 तासानं कांडाळ काढतील. कांडाळ काढ मित्रांनो कांडाळ लावलेली आहे. आता अर्ध्या पाऊण तासानं कांडाळ काढायचे. तोपर्यंत शेकोटी पेटवल्या, थंडी खूप केलं होऊन. तर मित्रांनो 4 वाजता आम्ही पहाटे निघालो आहे घरातून आणि आता 4:30 वाजले. रात्रीची कांडाळीची मासेमारी आहे. कांडाळ लावायचे. माझ्याबरोबर घाडी काका आहेत, संदीप आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तर मित्रांनो पहाटेची मासेमारी. कांडाळ टाकायला चाललो आहे. संदीप आहे, घाडी काका आहेत. पहाटे 4:30 वाजलेले आहेत. चंद्र तो बघा. अडचणीतून वाट काढत काढत जायला लागतंय नदीवर. जंगलातून अशी वाट काढत काढत जायला लागतंय. बघा जास्त जोरात बोलत येत नाही का, म्हणजे नदीच्या बाजूला आलो आहे त्याच्यामुळे ना वाढवायचं आहे. तिकडे नदीत बॅटरी पण मारण्यासारखी नाही, कारण नंतर मासे बाचकतात असा त्यांचा विषय, कन्फ्यूज होतात. तर मित्रांनो हे कांडाळ सोडायला चाललेत घाडी काका आणि संदीप भाई. चंद्र हे बघा कांडाळ सोडतायत. ते बघा दुसरी लावतात कांडाळ, परत दुसरी सोडतात ना कांडाळ. बघा दुसरी सोडतात. कांडाळ सोडून आल्यावर संदीप लागले थंडी आणि डाळ पेटवलेली आहे, शेकोटी पेटवलेली आहे बघा. पेटलं रे. तो पडलाय. अर्धे 1 तासानं कांडाळ काढतील. कांडाळ काढताना मी व्हिडिओ करतोय आणि किती मासे मिळाले ते मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जोरात आहे. चला द्या. कांडाळ लावलेली आहे. आता अर्ध्या पाऊण तासानं कांडाळ काढायचे. तोपर्यंत शेकोटी पेटवल्या, थंडी खूप लागते. संदीप व्हिडिओ करतोय. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेकोटी पेटवली. बसा. काय वाजता हा गरम गरम व्हायला लागला. गरम व्हायला लागला. तर मित्रांनो हे बघा, ही अशी कोकणामध्ये सकाळी 4 वाजता आम्ही आलो आहे सर्वजण आणि आता उजडायला आलं आहे. 5:30 पावणे 6 वाजता. पावणे 6. मित्रांनो आता संदीपाने खाली उतरतील. थंडी जोरात आहे आणि कांडाळ काढतील. तर मेहनत खूप आहे संदीपची, ह्या काकांची मेहनत खूप आहे. मी तर आलो लांबूनच आलो आहे, खूप लांबून, म्हणजे जवळजवळ 15 किलोमीटरवरून आलो आहे. सकाळी मी 3:30ला घर सोडलं होतं. तर व्हिडिओ बनवणं, कंटेंट करणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. तो बघा, तो एक लागलाय. हा बघा, हा बघा, मासे लागायला लागले. हे कटले मासे लागले बघा. हे बघा, हे आता मासे लागायला लागले मित्रांनो. तो बघा, तो बघा एक. तर मित्रांनो आता पहाट झाली, उजडायला लागला. चंद्रच मारतो.
हे बघा. आणि सुंदर पहाट. सकाळी 6 वाजले. हे बघा सुंदर पहाट. हे बघा. थांबा या मित्रांनो, पहाटेची मासेमारी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. मासे लागतायत, कांडाळीत अडकतायत. आता संदीपने कधी उतरतोय नदीमध्ये ते बघूया. उदार डुबकी मारतायत अशी. कांडाळीची माती करून टाकती. गेले तिथं गेलेत आत. संदीप आणि काका उतरलेत बघा. कांडाळीत आता किती मासे मिळतात ते बघूया. पण मित्रांनो, यांच्या मेहनतीला दाद देणार आहे बघा. सकाळी 6:30 वाजलेत आणि याने कांदा टाकलेले आता ते काढायला निघालेत. किती मासे. संदीपाने कांदा काढतोय. थंडी आहे, जोरात थंडी आहे. जोरात जोरात गार वाटते. खरी मेहनत आहे, खरी मेहनत. मी काय नदीत उतरलो नाही. हे बघा. मासे लागायला लागलेत. मासे म्हणजे लागायला लागले म्हणजे लागलेत मासे कांडाळीला. दाखवा हो, असं दाखव संदीप. तो बघा संदीप आणि काका कंटिन्यू आहेत. बघा मासे अडकलेले आहेत. बघा हे बघा कांडाळीत अडकलेले मासे बघा मित्रांनो. अशी कांडाळ लावून आहे ना काढतात. हे संदीप तिकडे कांडाळ जमा करतोय आणि काका इकडे सोडवतात कांडाळ. हे बघा मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा संदीप, कांडातले मासे दाखव. जबरदस्त. हे बघा, ही कांडाळ अशी सोडायला लागते. संदीप गुंडाळतोय, ते सोडवत आहेत. त्याच्यात अडकलेले मासे बघायला लागतात. हो बघा. सकाळी नदीत उतरणं 4:30 पावणे 5ला म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही मित्रांनो. हे बघा अशी कांदा सोडवायला लागते. हे बघा, हो का मासे कसे अडकले. हे बघा थंडीतून किती पुढालेत बघा नदीमध्ये. ही मेहनत, ही खरी मेहनत बघा मित्रांनो. ही खरी मेहनत, ही कोकणातली खरी मेहनत बघा. जबरदस्त. जबरदस्त नाही. खतरनाक मळी आहे बघा, खतरनाक मळी. पायानं काढण्यासारखी नव्हती कांदा, म्हणून त्यांना डुबायला लागला. नाही तर कांदा फाटली असती म्हणतायत. असं करता करता मित्रांनो 7:30 वाजून गेलेले आहेत. तर आता हे सगळे कांदा झाले काढून, शेवटच्या टप्प्यात आलेत. कापरा भरला रे, 7:45. कापरा भरला. शतारीने कांदा काढून झालेली आहे आता. शेवट इथून लावली होती कांदा.
गाठी मारलेले तोडू नको. त्यांच्यासाठी परत शेकोटी पेटवली. संदीप ये, काय करतो तू तिकडं? मुळे मुळं पण आहेत. ए संदीप, होय संदीप, होय हा थांब ना. संदीप, काय काय राबताय? पिंपल्या हा टाक टाक, मुळे मुळे हा टाक हे बघा. टाक, हा टाक. अर्र. हे संदीपला मुळे भेटलेत. हे मुळेच नाही आहे. शोधायला पाहिजे हो. संदीप शोधतोय मुळे. मित्रांनो, एवढे मासे कांदाडीत मिळाले. हे बघा, हे असे अडकतात मासे. ही सकाळची पहाटेची मासेमारी मित्रांनो, पहाटेची मासेमारी. मेहनत, सॉलिड मेहनत आहे. तिकडे शेकोटीत जा, शेकोटीत जा, शेकोटीस. थंडी जोरात शेकोटी पेटवल्या आणि हे कांदळीतले मासे काढायला लागलेत. संदीप आणि काका नदीच्या बाजूलाच. बघा, नदीच्या बाजूला शेकोटी आहे काढायला. हा, तर मित्रांनो, आम्हाला एवढे मासे मिळाले. तर मित्रांनो, व्हिडिओ आता इथे संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत बाय बाय. पॅकअप पॅकअप पॅकअप. आग पण विजली, सगळंच विजलं. नजारा ह्या नदीत कांदा पडला. तर संदीप भाई थोडं 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 म्हणतो, काढूया म्हणतो, ऐकत नाही.